मित्रांनो, मी STI योगेश आठवळे. आजची जी आपली कंबाईनची पूर्व परीक्षा झाली, त्याच्यामध्ये जी इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न आलेत, त्या 15 प्रश्नांचे आपण आन्सर की पाहणार आहोत. प्रश्न अवघड होते, सोपे का, डिपेंड की लेवल कशा पद्धतीची होती, एकंदरीत त्याच्यामध्ये गुण किती येणं अपेक्षित आहे, ह्या गोष्टी पाहणार आहोत. तर बघा, 21 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने विचारलेत. तर लक्षात राहू द्या, रेपो रेट आणि खुल्या बाजारात, हे तर माहिती आहे. ही जी CA पत अधिकृत योजना, ही 1965 ची योजना होती, ज्याच्यामध्ये 1 कोटीच्या वर जर कर्ज घेतले बँकांनी, जर कोणाला द्यायचं असेल तर RBI ची परवानगी लागायची. तर त्याच्यामुळे हे तर येणार नाही. आणि विशिष्ट प्रकारच्या अग्रिमांवर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते. आता बघा, की एखाद्याला ऍडव्हान्सेस घ्यायचा आहे, तो जर प्रोडक्टिव्ह क्षेत्रामध्ये जात असेल तर त्याच्यावरती व्याज कमी लागेल, आणि जर कन्झम्पशन साठी लागत असेल तर काय लागेल, त्याच्यावरती व्याज RBI जास्त आकारू शकते. त्याच्यामुळे हे काय आहे, संख्यात्मक साधन नाहीये. त्याच्यामुळे हेही चुकीचं आहे. आपलं उत्तर बी आणि डी यायला पाहिजे, तर याचं उत्तर 3 येणार. 22चा प्रश्न राजकोषीय तूट सोपा आहे. ए उत्तर आहे. सरकारी कर्ज वगळता राज्य सरकारचे एकूण खर्च आणि एकूण प्रतीतील फरक, याचा उत्तर ए बघा, तर याचं उत्तर 1 यायला पाहिजे. ओके. 23 नंबर, खालीलपैकी ए अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र सरकारचा पुढाकार. येस, केंद्र सरकारचा हा पुढाकार आहे. यामुळे नवनिर्माण उद्योजकता परिसंस्था उभारणीस कारणीभूत आहे. हा, तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. याचं उत्तर येईल 3. हा प्रश्न सोपा होता 24चा. योग्य जोड्या जुळवा. बँकिंग नियमन कायदा, याचं काय तर मध्यवर्ती बँकेचे नियमांचे अधिकार दिलेत. आणि सीचं काय तर 12 बँका माहिती आहे तुम्हाला, की आजच्या सार्वजनिक क्षेत्रातील. तर याचं उत्तर काय येईल, डायरेक्टच 3. तर याचं उत्तर 24चं 3 आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टिंग मध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 24 पर्यंत महाराष्ट्राचा हिस्सा किती आहे, तर तो 19% आहे. हा जो आपला महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2023-24 ची, त्याच्यामध्ये डायरेक्ट बॉक्स करून दिलेलं आहे. याचं उत्तर आपल्याला भेटतं. याचं उत्तर 1 येईल. 19 जुलै 1970 रोजी खासगी क्षेत्रातील किती बँकांचे, तर हे 14 बँकांचे. याचे उत्तर 4 येईल मित्रांनो. हे सोपा प्रश्न होता. हा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये कर देय क्षमता तत्वाची ॲबिलिटी टू पे टॅक्स ची आहेत. कोणती वैशिष्ट्ये आहेत बघा. उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींना अधिक आयकर भरावा. बरोबर, त्यांनी काय करतात, जास्त कर भरावा. आणि कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते. तर सूट असते का, तर देण्यात येते म्हणलंय. ही देण्यात येते म्हणजे काय बघा, की ज्यांचं उत्पन्न कमी आहे किंवा गरीब आहेत, त्यांना काय करतं, तर केंद्र सरकार टॅक्स भरताना काय देतं, काही सूट देते. तर हे स्टेटमेंट काय, तर कर भरण्याच्या क्षमतेच्याच रिलेटेड आहे. त्याच्यामुळे अ आणि ब ही दोन्ही स्टेटमेंट बरोबर. त्याचे उत्तर यायला पाहिजे 3. भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 मेक इन इंडिया 2 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश होतो. डायरेक्टच याचा एक चार्ट भेटतो. पोलाद आहे, व्यायामशाळा उपकरण आहे, खेळणी आहे, आणि मत्स्यपालन, हे 4ही आहेत. त्याच्यामुळे याचं उत्तर येणार वरीलपैकी सर्व. कोणतीचा प्रश्न पण सोपा आहे. कलम आणि इकडे तरतूद 112 सगळ्यांना माहिती आहे, की याचं काय आहे, तर बजेटच्या आर्थिक विवरण माहिती पत्रक. आणि डी तुम्हाला तर वित्त आयोग माहिती, ह्या 2 वर्ण जोड्या होत्या. डायरेक्ट याचं काय येतं, तर उत्तर क्रमांक 2 येतं 29चा. हा थोडासा आउट ऑफ बॉक्स प्रश्न आलाय, आपल्या पुस्तकात नव्हता किंवा आपण कुठं वाचत नाही. खालीलपैकी विधाने विचारात घ्या. भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय स्थापन समितीची स्थापना केली. तर ही रिझर्व्ह बँकेनेच केली होती. हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि RV गुप्ता हे कृषीविषयक उच्च समितीचे अध्यक्ष होते. ही स्टेटमेंट बरोबर आहे. हा डायरेक्टच आपल्याला उत्तर मिळतं. आपण कुठेही सर्च करा, लगेच मिळून जाईल. फक्त हा आपल्या आउट ऑफ बॉक्स आलाय. बऱ्याचदा आपल्याला दोन्हीकडे फॅक्ट्स होते, त्याच्यामुळे तुम्ही जर दोन्ही बरोबर केलं असेल तर योग्य येईल, नाहीतर बऱ्याच जणांचा हा प्रश्न चुकू शकतो. नेक्स्ट प्रश्न बघा. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कलफलक डॅशबोर्ड अंतर्दृष्टी डॅश डॅश मध्ये सुरू करण्यात आली. हा 2023 खूप मागचा प्रश्न आलाय. हा बऱ्याच जणांनी जरी तुका मारायचा असला तरी चुकला असता. पण याचं उत्तर 3 आहे मित्रांनो. कुणी बरोबर 3 जर केलं असेल तर त्यांचा बरोबर येऊ शकतो.
खालीपैकी कोणती लेखपालनाची तत्वे आहेत? जमा, एक्युरर प्रिन्सिपल, मटेरियलिटी प्रिन्सिपल, इकॉनॉमिक इंटिटी प्रिन्सिपल आणि मॉनिटरी युनिट. हे तुम्ही लॉजिक जरी कुठं वाचलेलं नसलं ना तरी किमान लेखपालन म्हणजे आम्ही जे डिस्कशन घेतलं होतं मग आपल्या टेस्ट सिरीजचं त्याच्या लेखपालनाविषयी थोडीशी माहिती, तर त्याच डिस्कशन वरून सुद्धा हा प्रश्न तुम्हाला सुटला असता. याचं काय तर वरील सर्व उत्तर आहे मित्रांनो. छापील पैशाचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून टाकते त्यावेळेस डॅश वाढू शकते. आता बघा की काय करतं की सरकारने जर पैसे वाढवले, प्रोडक्शन न वाढता जर पैशाचे प्रिंटेड जास्त केले तर त्याच्या काय होतील, वस्तूंची किमती वाढतील, म्हणजेच काय होईल तर याच्यामध्ये चलन वाढ होईल. याचं उत्तर 3 येईल. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? आपण हे बऱ्याचशा गोष्टी डिस्कशन मध्ये घेतलं. याचं उत्तर काय? अरविंद पनगारिया. याचं उत्तर 1 येईल. नेक्स्ट प्रश्न बघा, 35वा प्रश्न. हा प्रश्न एक अवघड होता. खालीलपैकी कोणती विधाने विचारात घ्या. तुम्हाला योग्य ओळखायला लावले. 2011-12 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315 दशलक्ष टन एवढे विक्रमी पातळीवर पोहोचले. हे स्टेटमेंट डायरेक्टली बरोबर आहे, याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. फक्त आता हे स्टेटमेंट, भारताची ज्वारी वगळता तृणधान्यांची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त आहे. तर फक्त म्हणलंय ज्वारी तर असं नाही, थोडीफार कमी जास्त होऊ शकते. याचं उत्तर लॉजिकली कळतं, सर्वच म्हणले ना ज्वारी वगळता इतर तृणधान्यांची मिलेट्सचे, तर हे काय तर जास्त नाही, तर एक काहींची कमी जास्त, याच्यामुळे स्टेटमेंट ब चुकीचं आहे. याच्यामध्ये फक्त अ बरोबर आहे. याचं उत्तर येईल 3. असे 15 प्रश्न होते. मित्रांनो साधारणतः 3 ते 4 प्रश्न ना थोडेसे आउट ऑफ सिलेबस आलेत. आपण जे रेग्युलर वाचत नाही पण त्याची उत्तर वरील सर्व दिलेत. थोडेसं लॉजिकली सेन्स आपल्याला माहिती नाही, ते जर बरोबर घेऊन जर चालला असताना तर ते तुमचे बरोबर येण्याचे चान्सेस होते. साधारणतः मी सांगेल तुम्हाला, ज्यांचा 10 ते 12 प्रश्न ज्यांचे बरोबर आलेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्क आणले, आणि किमान 9 ते 10 ज्यांनी मार्क आणले असतील त्यांनी ऍव्हरेज, म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये आहात. आता साधारणतः एखाद्याला इकॉनॉमिक्स अवघड जाऊ शकतो, 7-8 मार्क जरी आले तरी ठीक आहे, तुम्हाला इतर विषयामध्ये 2-3 मार्क कव्हर करायला लागू शकतात. साधारणतः हा पेपर सोपा नव्हता. एक 13-14 तर मार्क हा देत नाहीये. साधारणतः 10 ते 12 मार्क आले तरी तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये दुसऱ्यांच्या तुलनेत चांगले मार्क पडलेत असा आपण अंदाज बांधू शकतो. थांबूयात.